ते दोन्ही टावरहून त्या 16 ते 18 इंचापर्यंत त्या वेव्ह असतात आपल्या फोनच्या. आणि म्हणून तो फोन जेव्हा आपण कानाला लावतो तेव्हा त्या वेव्ह त्या आपल्या मेंदूपर्यंत जातात. आणि त्यामुळे असं म्हणतात आज की मेंदूला 5% कॅन्सरची वाढ या आपल्या मोबाईलमुळे झाली आहे. ट्राकोमा नावाचा एक आजार भारत देशामध्ये होता आणि हा ट्राकोमा नावाचा आजार हे काजळामुळे पुढे जात होता. म्हणजे आपण जेव्हा काजळ घालतो, आजी आजोबा जे काही काजळ घालतात ते असं तुमकी थोडं घ्यायचे आणि त्याला ते काजळ घालायचे. त्याच्यामुळे आपल्याकडचे जी संसर्ग आहे तो त्याच्यात जायचा. म्हणून लहान बाळाच्या डोळ्यामध्ये काजळ घालणे म्हणजे लहान बाळाच्या डोळ्यात खडे टाकणे. त्यामुळे तुम्ही लावत असाल तर ते स्वतः लावा. दुसऱ्याची पेन्सिल घेऊन किंवा दुसऱ्याचे कॉस्मेटिक लावू नका. पण काळजी घेऊन लावत नसाल तर हे कॉस्मेटिक तुमच्या डोळ्याला खूप नुकसान करू शकतात. नमस्कार. आमच्या ओनली मानिन या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. गेल्या काही वर्षामध्ये सगळंच काही डिजिटल झालंय. त्यामुळे लहान मुलांच्या शाळेचा अभ्यास असो की अगदी ऑफिस, सगळं लॅपटॉप आणि मोबाईलवरच काम सुरू आहे. पण हे सगळं करताना डोळ्यावरही त्याचे काही साईड इफेक्ट्स होत आहेत. काय आहेत हे साईड इफेक्ट्स हे आज जाणून घेण्यासाठी आम्ही आज आलो आहोत नेत्ररोग तज्ञ डॉक्टर तात्याराव लहाणे यांच्याकडे. नमस्कार सर. आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात आधी मला एक प्रश्न आहे, म्हणजे सगळ्यात आधी आपण सुरू करूया की स्क्रीन टाइम, वाढलेला स्क्रीन टाइम हा डोळ्यांवरती कशा पद्धतीने परिणाम करतो? आपण जर स्क्रीन टाइम पाहिला तर त्याच्यात काही महत्वाच्या बाबी अशा आहेत की आपण समजा लॅपटॉपवर काम करतोय किंवा आपण डेस्कटॉपवर काम करतोय, तर त्याचा स्क्रीन टाइम समजा वाढला असेल, त्याचे डोळ्यावर फारसे दुष्परिणाम होत नाहीत. तर पण आपला जर मोबाईल किंवा टॅब याचा जर हे वाढला असेल स्क्रीन टाइम, तर त्याच्या डोळ्यावर खूप मोठे परिणाम होतात. त्याचं कारण तुम्हाला मी समजावून सांगतो. त्याचं कारण असं आहे की आपले जे डोळे आहेत त्याच्यामध्ये जेव्हा आपण स्क्रीन टाइम बघतो तर कॉम्प्युटरमधला जो लाईट आहे तो लाईट फारसा त्रास देत नाही. पण तरीही कॉम्प्युटर जेव्हा आपण वापरतो तर त्याच्यामध्ये त्याला स्क्रीन टाईममुळे नुकसान होऊ नये याच्यासाठी काही गोष्टी करता येणं शक्य आहे. पण त्याच्या आधी स्क्रीन टाईम काय करतो हे पाहिलं पाहिजे. तर हा जो कॉम्प्युटरचा स्क्रीन टाईम आहे तो आपल्या डोळ्यांना कोरडेपणा आणू शकतो एक. दुसरं, आपल्या डोळ्यांना तो फटीग करतो, म्हणजे थकतात आपले डोळे. आणि त्यामुळे मग कधी कधी आपला जो पुढचा भाग आहे कपाळाचा तो थोडा दुखायला लागतो. तर हे याला आपण कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम असं म्हणतो की याच्यामध्ये कॉम्प्युटर जास्त वापरल्यामुळे ही घटना घडलेली असते. ते कमी करण्यासाठी प्रत्येक 20 मिनिटांनी आपल्या कॉम्प्युटर असा आहे त्याच्यासमोर बघत असताना थोडंसं बाजूला बघून 20 फुटावर बघावं. त्याच्यामुळे काय होईल, 20 मिनिटांनी 20 फुटावर 20 सेकंद असं बघितल्याने आपले जे डोळे कॉम्प्युटरकडे बघून बाहुल्या प्युपिल म्हणतात त्याला लहान झाले आहेत, तर तिकडे बघितल्याने मोठ्या होते. दुसरं, आपला जो कॉम्प्युटर आहे ते आपण असा पाहतो, डेस्कटॉप असेल, त्यामुळे आपल्या पापण्या उघड्या राहतात आणि हवेमुळं आपल्या अश्रू इव्हापोरेट होऊन जातात आणि त्यामुळे कोरडेपणा येतो. मग त्याला कव्हर व्हावं म्हणून आपला कॉम्प्युटर जो आहे तो 6 इंच डोळ्याच्या खाली ठेवावा. म्हणजे आपलं डेस्क असेल आणि दोन्ही ते खाली ठेवावा. आणि ते खाली ठेवल्याने आपले डोळे उघडे राहतील आणि डोळ्याची उघडझाप करावी. त्याच्यानंतर प्रत्येक 2 तासाने आपण आपले डोळे बंद करावे आणि हे जे आपले पाम आहेत हे असे डोळ्यावर ठेवून ते डोळे थोडेसे दाबावे. यामुळे डोळ्यापुढे अंधार निर्माण होईल आणि 2 तासामध्ये जो फटीग झालाय तो निघून जाईल. एवढ्या 2-3 गोष्टी केल्याने कॉम्प्युटरमध्ये होणारे नुकसान टाळता येते, पण मोबाईलमध्ये होणारे नुकसान टाळता येत नाही याच गोष्टी करून. कारण त्याच्यातला जो ब्ल्यू लाईट आहे आपल्या डोळ्याकडे जातो. पहिलं काम तो काही करत असेल तर आपल्या डोळ्यांना कोरडे करतो. दुसरं, आपल्या डोळ्यांना चष्म्याचा जो नंबर आहे तो आपल्या नेहमीच्या नैसर्गिक वाढण्यापेक्षा दुप्पट तिपटीने वाढतो. मोबाईलमुळे दुप्पट तिपटीने वाढतो. म्हणजे कसं, स्क्रीन टाइम ज्यांचा 2 तास 4 तास 6 तास आहे, असं म्हणतात की ज्यांचा 4 तास स्क्रीन टाइम आहे त्यांचा दरवर्षी 1 नंबर वाढतो.
ज्यांचा 6 आहे त्यांचा 1.5 वाढतो, ज्यांचा 8 आहे त्याचा 2 वाढतो. असं ते प्रमाण आहे. असा चष्म्याचा नंबर वाढत जातो. पूर्वी आपली वाढ थांबल्यानंतर 20व्या वर्षी चष्म्याचे नंबर वाढत नव्हते. पण आता हेच नंबर मोबाईलमुळे वयाच्या 60 वर्षापर्यंत वाढत चालले आहेत. त्याचं कारण आहे मोबाईल. आणि म्हणून हा जो मोबाईल आपण वापरतो, हा वापरत असल्यामुळे याची जी मेकॅनिझम आहे याची माहिती असणं गरजेचं आहे. तर हे जेव्हा 2 टावरून हा मोबाईल काम करतो, तर त्यावेळेस 1.6 रेडिओ फ्रिक्वेन्सी ती वापरली जाते, एनर्जी वॅट दोन्हीकडे. आणि हे मॅग्नेटिक अट्रॅक्शनने त्याला पकडलं जातं. आणि याच्या ज्या व्हेव्ज आहेत, त्या दोन्ही टावरहून या 16 ते 18 इंचापर्यंत त्या व्हेव असतात आपल्या फोनच्या. आणि म्हणून तो फोन जेव्हा आपण कानाला लावतो, तेव्हा त्या व्हेव ह्या आपल्या मेंदूपर्यंत जातात. आणि त्यामुळे असं म्हणतात आज, की मेंदूला 5% कॅन्सरची वाढ या आपल्या मोबाईलमुळे झाली आहे. आणि दुसरं कसं होतं, की जेव्हा आपण हाच मोबाईल आपल्या डोळ्यांनी बघत असतो, तर त्यावेळेस ह्याच्यातले जे रिफ्लेक्शन आहेत ते आपल्या डोळ्यात जात असतात. आणि त्यामुळे आपला डोळा फटीग होतो. पण तरी आपण ते बघायचं थांबत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, की हा फोन आपल्या शरीरावर ठेवतो आणि त्यामुळे हे वेव्ह कंटिन्युअस चालू असतात. त्यामुळे याची जी एनर्जी आहे, जी येती आहे, ही एनर्जी लक्षात घेता मोबाईल फोन बंद करणं कुणी शक्य नाही आहे. पण तो सुरक्षित कसा वापरावा याची माहिती आपल्याला मी देतो. तो सुरक्षित वापरत असताना हा मोबाईल आपल्यापासून 16 इंच दूर ठेवावा. म्हणजे आपल्या शरीराच्या कुठल्याही भागावर तो ठेवू नये. म्हणजे आता झोपताना सुद्धा उशीच्या जवळ मोबाईल दूर तसं ठेवू नये. किंवा आपण चार्ज करतो आहे तो लिव्हिंग रूम मध्ये चार्ज करावा. तो आपल्या बाजूला चार्ज करू नये, कारण रात्रभर त्याचे ज्या व्हेव्ज आहेत त्या आपल्या शरीरावर येणार आहेत. आणि त्या व्हेव्ज येऊ नये म्हणून तो दूर ठेवा. समजा तुम्हाला बोलायचं असेल तर स्पीकर फोनवर बोला, त्याच्यामुळे तो दूर राहतो. किंवा तुम्ही ब्लूटूथ लावा, वायरचा ब्लूटूथ जास्त चांगला, किंवा तुम्ही वायरलेस लावला तरी चालेल, पण फोन दूर धरावा. आता आपण स्पीकर फोनवर का बोलत नाही? कारण आपलं खाजगी बोलायचं असतं. त्यामुळे आपण ते चोरून बोलण्यासाठी तसं करतो. तसं करू नये, तर तसं बोलत राहावं. आणि हे केल्याने मोबाईल वापरणं शक्य होतं. मग आता स्क्रीन टाईम किती ठेवावा? 1 ते 6 वर्षाचा मुलगा आहे, तर त्याला मोबाईल देऊच नाही. त्याचं कारण सांगतो. हो, त्याचं कारण सांगतो. ही मुलं जेव्हा मोबाईलकडे बघतात, तर त्यांचा जो IQ आहे, हुशारी आहे, ही कमी होताना दिसत आहे आज. हुशारी कमी होते. दुसरी गोष्ट होते, ते मुलं जिद्दी होत आहे. ते मुलं रागीट होत आहेत. आणि एककल्ली त्यांचा स्वभाव होत चाललाय. त्यांना जर मोबाईल दिला नाही, तर ते अक्षरशः म्हणजे रडत बसतात किंवा ते एकदम गोंधळ घालतात. आणि म्हणून आपल्याकडे कसं झालंय, की तो जेवत नसेल मोबाईल देतो, तो ऐकत नसेल मोबाईल देतो. तर हे न करता लहान मुलांना 6 वर्षापर्यंत मोबाईल देऊ नये. ज्याच्यामुळे त्याच्या डोळ्याची व्यवस्थित वाढ होईल, त्याच्या मेंदूची व्यवस्थित वाढ होईल, त्याची हुशारी वाढेल. तो देऊ नये. 6 ते 20 वर्षापर्यंत 1 तास मोबाईल द्यावा. आता म्हणलं जातं, की शाळेतलं सगळं काम मोबाईलवर आहे. पण त्याचा जो व्हॉट्सअप आहे तो आपल्याला कॉम्प्युटरला जोडता येतो, तो जोडावा आणि त्या कॉम्प्युटरवर काम करावं, ज्याच्यामुळे डोळ्याचं नुकसान होणार नाही. 20 वर्षानंतर 2 तासपर्यंत तुम्हाला मोबाईल वापरणं शक्य आहे. त्याच्यापुढे वापरू नये. वापरायचं असेल तर कॉम्प्युटर वापरावा. आणि म्हणून मोबाईलमुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत हे टाळता येणं शक्य आहे. मोबाईल बंद करता येणं शक्य नाही आहे. आणि आता असं आहे, की याच्यासाठी थोडंसं उन्हात जावं. उन्हात जाणं गरजेचं असतं. एखादं सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरावं. व्हिटॅमिन D वगैरे थोडंसं घ्यावं. आणि मोबाईलचे जे काही दुरुपयोग आहेत, त्याचे जे साईड इफेक्ट आहेत ते आपल्याला टाळता येणं शक्य आहे. फक्त एकच, की पॉझिटिव्ह विचार करा. मोबाईल जरूर वापरा, पण मोबाईल वापरत असताना काळजी घ्या. नक्की. असं म्हणजे हे महत्वाचा मुद्दा आहे. अजून एक आहे, की मोबाईलमुळे म्हणजे खूप जास्त वेळ जर मोबाईल आपण त्याच्यावरती एकटक काम करत असो सतत, तर डोळ्यांमध्ये जसं तुम्ही सांगते, की कोरडेपणा येतो, डोळ्यातून पाणी वगैरे येतं वगैरे असं. तर अशा वेळी मग बरेच जण काय करतात, की ड्रॉप वगैरे वापरतात किंवा थंड पाण्याने डोळे वगैरे धुतात. तसं ते वापरणं कितपत योग्य आहे? मुख्य कसं आहे, की मोबाईलमुळे कोरडेपणा येतोच. हा कोरडेपणा जर येत असेल त्याचा, तर तुम्ही थंड पाण्याने डोळे धुवत असाल ती चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यासाठी असे जे आहेत ना, आपण म्हणूया गुलाब पाणी किंवा अशा प्रकारचे आयकूल, आयडूल असं काही टाकू नये. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला टाकायचे असतील तर त्याच्यात कुठल्या प्रकारचं तुमचा ड्रायनेस आहे
हे बघून, कारण आता कोरडेपणा देखील वेगळ्या प्रकारचा असतो की तुमच्यामध्ये म्युकस ग्लँड्स असतात, लॅक्रिमल ग्लँड असतात, ब्युबेन ग्लँड्स असतात. ह्या 3 प्रकारच्या ग्रंथी आसोळ तयार करत असतात. त्यातल्या नेमक्या ग्रंथी कुठल्या काम करत नाहीत हे बघून तशा प्रकारचे रिप्लेसमेंट आता आपल्याकडे आर्टिफिशियल टीयर्स मार्फत देता येते. आणि त्यामुळे जर कोरडेपणा असेल तर ते किती प्रकारचा कोरडेपणा, कुठल्या प्रकारचा कोरडेपणा आहे असं समजून त्याच्यावर उपाय जर केले तर करता येणं ते शक्य आहे. आणि म्हणून आर्टिफिशियल टीयर्स हे त्याच्यावर चांगला उपाय आहे. फक्त कुठले टाकावे हे डोळ्याच्या डॉक्टरला हा. विचारल्याशिवाय टाकू नये, कारण तो डोळा आहे. आता म्हणजे आपण मोबाईलवरती तुम्ही खूप म्हणजे चांगलं मार्गदर्शन केलं, पण लॅपटॉप म्हणजे आता बरेच जण वर्क फ्रॉम होम करतात, तर त्यावेळी म्हणजे सकाळी अगदी 10 वाजल्यापासून लॉग इन केल्याच्या नंतर रात्रीचे 10 वाजेपर्यंत कंटिन्यू बरेच जण त्या लॅपटॉपवरतीच असतात. तर मग लॅपटॉप मधून सुद्धा काही किरणं येत असतात म्हणजे असं आम्ही ऐकत असतो, त्याचाही काही इफेक्ट होतो का मग? आणि मुख्य म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की लॅपटॉपमध्ये कॉम्प्युटर विजन सिंड्रोम होतो. त्यामध्ये काय होतं की आपल्या डोळ्यातली जी बाहुली आहे ती लहान होते, त्याच्यामुळे डोळा फटीग होतो आणि फटीग झाल्यामुळे कोरडेपणाही निर्माण होतो. तर हा डोळ्याचा फटीग आणि कोरडेपणा होऊ नये याच्यासाठी आपण जो 20-20चं जसं तुम्हाला मी समजावून सांगितलं की 20 मिनिटांनी कॉम्प्युटरच्या बाहेर डोकं काढून तिकडे बघावं. कॉम्प्युटर आपला 6 इंच खाली ठेवावा आणि प्रत्येक 2 तासांनी डोळे बंद करून त्याचं पामिंग करावं. असं केल्याने आपल्याला कॉम्प्युटर कितीही तास वापरता येईल. तुम्ही सांगितलं की डोळ्याचा आणि मेंदूचा तसा थेट संबंध आहे, असं आहे. तर समजा डोळे बऱ्याच वेळा म्हणजे डोळे थकतात तर डोकं देखील प्रचंड दुखायला लागतं, असं मग आपल्याला वाटतं की चष्मा, मग हे कनेक्शन त्याच्याशी पण जोडलं जातं? बेसिक असं आहे की पहा की आपण जेव्हा मोबाईल फार वेळ वापरतो अशा वेळेस फटीग होतो आणि फटीग झाल्यानंतर आपल्या डोकं दुखायला लागतं, कारण आपला जो शेवटी आपल्या डोळ्यात ही स्नायू आहे, हे स्नायू सारखे ताणल्यामुळं त्याचे जे नर्व्ज आहेत त्या नर्व्ज ह्या इथून आलेल्या असतात आणि त्यामुळे ते दुखतं. त्यामुळे थोडंसं ॲटमॉस्फिअर बदलावं. म्हणजे तुम्ही समजा 2 तास वापरलाय तर 2 तासानंतर थोडं फिरून या, बाहेर जा किंवा बंद करून ठेवा, दुसरं काही दूर बघा, असं काही करा. तर त्यामुळं तुम्हाला जे काही फटीग आहे तो होत नाही. चष्म्याचा नंबर तुम्ही मोबाईल वापरत असाल आणि जास्त वापरत असाल तर प्रत्येक 6 महिन्यांनी चष्म्याचा नंबर बदलतो आणि त्यामुळं मग फटीग निर्माण होऊन जातो. त्यामुळे चष्म्याचा नंबरही तपासला गेला पाहिजे आणि म्हणून आपल्या डोळ्याला जास्त नुकसान होऊ नये म्हणून मोबाईल सारखी गोष्ट 2 तासाच्या वर वापरू नये आणि त्याच्या ऐवजी कॉम्प्युटर वापरावा. याच्यामध्ये अजून एक प्रश्न होता माझा की हल्ली लहान मुलांमध्ये सुद्धा ना म्हणजे मोतीबिंदू असे आढळायला लागलेत, असे पण बरेच जणांच्या व्याधी म्हणजे समोर येत आहेत. तर ह्या मोबाईल किंवा लॅपटॉप हे देखील याला कारणीभूत असू शकतं? नाही. मोतीबिंदू जे होतात त्याच्याशी लॅपटॉप आणि मोबाईलचा त्यांचा काही संबंध नाही. मोतीबिंदू होण्याची कारणं अशी आहेत की त्याचं जे न्यूट्रिशन आहे, आईचं माल न्यूट्रिशन झालं असेल, आईला त्या काळामध्ये जे काही पाहिजे ते मिळालं नसेल किंवा काही ठिकाणी हेरिडिटरी म्हणजे अनुवंशिकता असते, आहे ना. त्याच्यानंतर मुलं जेव्हा जन्मतात तर त्यांना व्हिटॅमिन डी ची डिफिशियन्सी असते, कारण ते आता उन्हामध्ये जात नाहीत. त्यांना व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी ह्याच्या डिफिशियन्सी असतात आणि खाद्यामध्ये काही गोष्टी असतात की त्याचे ते साईड इफेक्ट होतात आणि त्यामुळे लहान मुलांना जे मोतीबिंदू होतात हे जरी मोबाईलचे नसले तरी मुलगा जन्मताच मोतीबिंदू असतो. तर हे काय होतं की आपण सांगतो की हा मुलगा मोठा होऊ दे, ते चूक आहे. कारण तेवढ्या काळामध्ये तो मोतीबिंदूमुळे त्या डोळ्याची नजर कमी होत जाते, ती परत येत नाही आणि म्हणून मोठा होऊ दे ही चुकीची गोष्ट आहे. तर कितीही तो लहान मुलगा असेल तो तपासू देत नसतो, तर त्याला भूल देऊन तपासणाऱ्या डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे. ज्याच्यामुळे ते भूल देऊन तपासतील, त्याच्यावर तपासून त्याच्यावर उपचार करतील आणि योग्य वेळी जर त्याचं ऑपरेशन केलं तर त्याची दृष्टी पूर्ववत आणायला मदत होते. मोतीबिंदू बद्दल तुम्ही सांगितलं, पण मोतीबिंदू नंतर काचबिंदू पण एक असा एक प्रकार असतो, तो काय म्हणजे नक्की? मुख्य कसं आहे की मोतीबिंदू हा मी लहान मुलांचा सांगितला. काचबिंदू एक अशी गोष्ट आहे की यामध्ये डोळ्याचं जे प्रेशर आहे, ओके. डोळ्याला प्रेशर असतं, ते प्रेशर वाढतं. का वाढतं? डोळ्यामध्ये जे अन्न देणाऱ्या नळ्या असतात म्हणजे रक्तवाहिन्या, त्याच्यातनं अन्न येतं. तर ते अन्न वापरल्यानंतर जे परत जातं त्याच्यासाठी रस्ते केले डोळ्यामध्ये. त्याचं नाव आहे ट्रॅव्हॅक्युलर मेशवर्क. ते इथून ते बाहेर जातं. तर काय होतं की हा जो मेशवर्क आहे ते एकदम लहान असल्यामुळं
त्याच्या नळ्या सगळ्या बंद पडतात आणि त्या बंद पडल्यामुळे तिथून पलीकडे हे पाणी जात नाही, तर पाणी डोळ्यामध्ये साठलं जातं. ते साठलं गेल्यामुळे डोळ्याचं वजन, प्रेशर वाढतं. त्याला म्हणायचं काचबिंदू. ते लहान मुलांना जन्मता असतो, त्याचं बुप्थॅल्मस नाव आहे. तर तो काचबिंदू हा अनुवंशिक असतो आणि म्हणून त्याचं ताबडतोब शस्त्रक्रिया करणं लहान मुलांच्या याची फार गरजेचं असतं. मोठ्यांच्या मध्येही काचबिंदू असतो. तो मोतीबिंदू सारखा काचबिंदूचं ऑपरेशन करून त्यावर उपाय होत नाही. काचबिंदू हा जन्मभर राहतो. त्याच्यावर शस्त्रक्रिया आहे, पण ती जरी केली तरी डोळ्यात औषध टाकावं लागतं. काचबिंदू असा आजार आहे की ज्याच्यामध्ये कुठलेही चिन्ह आणि लक्षणं नसतात आणि त्याला सायलेंट किलर म्हणजे त्यामध्ये कुठलीही इजा होत नाही, पण तो सायलेंट किलर आहे. म्हणजे असं ठराविक त्याला कारण नाही. आणि म्हणून ज्यांच्या घरामध्ये काचबिंदू आहे त्यांनी त्यांचे डोळे दरवर्षी तपासून घ्यावे, कारण त्यांना काचबिंदू होण्याची दाट शक्यता असते. आणि आपण सगळ्यांनीच आपले डोळे प्रत्येक 5 वर्षांनी दाखवून घ्यावे. त्यामुळे डोळ्यामध्ये काही आजार असेल तर त्या आजारावर उपाय करणं शक्य असतं. काचबिंदूवर शस्त्रक्रिया आहे, त्याचबरोबर त्याच्यावर शस्त्रक्रियेबरोबरच औषधाचा उपचार करण्यात येतो आणि योग्य वेळी जर काचबिंदू पाहायला गेला आणि उपचार केले तर जन्मभर दिसतं. आता बाहेर असं म्हटलं जातं की काचबिंदू झाला की माणूस आंधळा होतो. ही 100% चुकीची गोष्ट आहे. काचबिंदू झाल्याने अंधत्व याच्यासाठी येतं की लवकर तपासून घेतलं जात नाही. चष्म्याचे नंबर हे चष्म्याच्या दुकानात जाऊन काढले जातात, पण त्याच वेळेस डोळ्याच्या पाठीमागचा पडदा तपासला जात नाही आणि त्यामुळे आपले डोळे हे जर तुम्ही डॉक्टरकडे तपासले तर त्यावेळेस तुमच्या डोळ्याला काही आजार आहे का हे बघितलं जाईल आणि काचबिंदू निघाला तो उपाय केला जाईल. जर लवकर त्या काचबिंदूचं निदान झालं तर अंधत्व येत नाही. पण आपल्याकडे जेव्हा काचबिंदूचे रुग्ण येतात, एक डोळा आंधळा झालेला असतो आणि दुसरा अर्धवट आंधळा झालेला असतो आणि मग म्हणतात की त्यावर उपाय नाही. असं नाही आहे. काचबिंदूनी गेलेली नजर परत येत नाही, पण आहे ती नजर जास्त दिवस टिकवता येणे आताच्या उपचाराने शक्य आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. सर, लहान मुलांच्या डोळ्यात म्हणजे काजळ घालू नये असं हल्ली डॉक्टर सांगतात, पण पूर्वी तर घरामध्ये म्हणजे लहान बाळ झालं की त्याला काजळ लावून त्याचे डोळे अगदी सुंदर आणि सुबक दिसावेत यासाठी ते वापरलं जायचं. पण खरंच हे काजळ आत्ता जे मिळतं ते वापरणं खरंच इतकं म्हणजे हे आहे? मुख्य कसं आहे की लहान मुलाच्या डोळ्यामध्ये आपण जर पाहिलं असेल की ट्राकोमा नावाचा एक आजार भारत देशामध्ये होता आणि हा ट्राकोमा नावाचा आजार हे काजळामुळे पुढे जात होता. म्हणजे आपण जेव्हा काजळ घालतो, आजी आजोबा जे काही काजळ घालतात तर ते असं थुंकी थोडं घ्यायचे आणि त्याला ते काजळ घालायचे. त्याच्यामुळे आपल्याकडची जी संसर्ग आहे तो त्याच्यात जायचा. आणि लहान बाळाला काजळ घालणं म्हणजे त्या बाळाचा जो बुबुळ आहे म्हणजे कंजंक्टिव्हा डोळा आहे तो अतिशय नाजूक असतो. त्या नाजूक भागावर खडे टाकणे अशा प्रकारचं आहे आणि म्हणून लहान बाळाला काजळ घातलंच जाऊ नये, कारण काजळ घालण्या एवढं नुकसान. बाळाचा डोळा काजळ घातल्याने मोठा होत नाही तर तो लहान होतो. फक्त काजळ घातल्याने मोठा याच्यासाठी दिसतो की ते काळा दिसतो आणि म्हणून मोठा दिसतो. म्हणून लहान बाळाच्या डोळ्यामध्ये काजळ घालणे म्हणजे म्हणजे लहान बाळाच्या डोळ्यात खडे टाकणे अशा प्रकारचा ते कार्यक्रम आहे. आणि म्हणून सगळ्या प्रकारचे काजळ जेवढी मार्केटमध्ये आहेत त्यापैकी कुठलंही काजळ लहान बाळाला घालू नये. सर, हा लहान बाळाच्या काजळाचा विषय होता. अजून एक विषय आहे की मोठ्या म्हणजे ज्या महिला असतात त्या डोळ्यात काजळ घालतात. आपल्याकडे फार पूर्वीपासून ही परंपरा आहे काजळ वगैरे घालण्याची वगैरे असं. त्या काजळ घातल्याने सुद्धा डोळ्यांना मोठ्यांना पण होतात. कॉस्मेटिक जो विषय आहे ना, काजळ किंवा कॉस्मेटिक जो विषय आहे, काजल पेन्सिल येते, काजल पेन्सिल बेसिकली असं आहे की हे जे काजळ पेन्सिल किंवा कॉस्मेटिक वापरतात तर हे वापरायला काही हरकत नाही, पण जेव्हा आपण लावतो तेव्हा डोळ्याच्या पापणीच्या बाहेरून लावावं. तुम्ही जर आत पाहिला तर तिथे एक वॉटर लाईन असते म्हणजे पाणी दिसतं, त्याच्या बाहेर असावं, त्याच्या आतनं ते लावू नये. हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणून तुम्ही जे काही लावता त्याच्यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही लावत असाल तर ते स्वतः लावा. दुसऱ्याची पेन्सिल घेऊन किंवा दुसऱ्याचे कॉस्मेटिक लावू नका. म्हणजे आपल्याकडे आपण पाहतो की एक कॉस्मेटिशियन सगळ्याला तोच कॉस्मेटिक लावतो, तसं होता कामा नये. आपापली कारण त्याने इन्फेक्शन होतं एकमेकाला. तसं करू नका. आपापले द्या त्यांच्याकडे, ते लावा.
दुसरं जे कॉस्मेटिक तुम्ही लावता तर ते रिप्लेस करा. 3 महिन्यांनी त्याचं जे हे असतं त्याचं तेवढ्या रिप्लेस करून ते दुसरं घ्या आणि ते कॉस्मेटिक लावा. पण लावत असताना ते खालून लावा. मग आता ह्या कॉस्मेटिक तुम्ही जे लावता तर हे कॉस्मेटिक तुम्ही त्याला रोज स्वच्छ संध्याकाळी त्याला स्वच्छ धुवून काढून टाका. ते ठेवू नका. झोपीमध्ये कुठलंही कॉस्मेटिक तुमच्या डोळ्यावर असता कामा नये, कारण ते डोळ्यात प्रवेश करून डोळ्याचं नुकसान करू शकतं आणि म्हणून तो रात्री काढणं गरजेचं आहे. मग ह्यानी काय होतं तर यांनी या डोळ्याला अलर्जी होऊन डोळे लाल होतात. तुम्ही जर पाहिलं काजळ घातल्या सगळ्याचे डोळे लाल होतात. डोळ्यामध्ये सगळे फॉलिकल्स छोटे छोटे फॉलिकल्स येतात. आपल्या ज्या पापण्या आहेत ते रंग येऊन जातो त्या पापण्याला, किंवा हे जे आपल्या पापण्या आहेत त्याला छोटे 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 पुरळे येतात. त्याला कलेजेवन किंवा स्टाय म्हणतो, कारण ते सारखं सारखं लावल्याने तिथल्या ग्लँडचं इन्फेक्शन होतं, कारण तुम्ही हाताने लावताय. आणि म्हणून जेव्हा तुम्ही लावता तुमचे हात अतिशय स्वच्छ करून साबणाने करून त्याच्यानंतरच ते लावलं गेलं पाहिजे. काजळ किंवा कॉस्मेटिक नाही लावणं कधीही चांगलं. लावत असाल तर त्याची काळजी घेणं गरजेचं असतं आणि तुम्ही जर त्याची काळजी घेऊन लावत असाल तर तुम्हाला लावायला काही हरकत नाही. पण काळजी घेऊन लावत नसाल तर हे कॉस्मेटिक तुमच्या डोळ्याला खूप नुकसान करू शकतात आणि म्हणून कॉस्मेटिक नक्की वापरा, पण डोळ्याच्या बाहेरून. आणि ते तुमचं काम झालं की ते कॉस्मेटिक स्वच्छ काढून टाका. मला वाटतं आपल्याला आज लहाने सरांनी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. डोळे आणि डोळ्यांच्या समस्या, स्क्रीन टाइम पासून ते काजळापासून ते काजल पेन्सिल, यावरती सविस्तर चर्चा त्यांनी केलेली आहे आणि खूप चांगल्या गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितल्या आहेत. आपण त्या सगळ्यांनी नक्कीच फॉलो करूया. सर, आमच्या कार्यक्रमात तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नमस्कार. आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि आम्हाला इन्स्टावरती फॉलो करायला विसरू नका. आमचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.